हे बघा, हे माझे असे छान मस्त लाडू झालेले आहेत आणि 2 वाटी पिठात किती झालेत बघा. जवळजवळ 30 लाडू तर नक्की झाले असतील, मोजले नाहीत मी. नमस्कार, मी प्राचार्य आशा शांताराम शिंदे. माझ्या आशा किचनमध्ये, आशा स्वयंपाकघरामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी आज तुम्हाला गव्हाच्या पिठाचे गुळातले लाडू बनवून दाखवणार आहे आणि त्याच्यामध्ये मस्त पोहे तळून ते लाडू कुरकुरीत करणार आहे. तर आज गव्हाच्या पिठाचे लाडू तुम्हाला दाखवता. हे बघा साहित्य. हे 1 वाटी पोहे घेतले. हे बघा, ह्या वाटीनं 2 वाट्या पीठ मी घेतले. ही 1 वाटी आणि ही 1 वाटी. ह्या वाटीनं, या मध्यम आकाराच्या वाटीनं असं 2 वाटी पीठ घेतलेलं आहे. नंतर हे ड्रायफ्रुट्स एकत्र केले, बारीक केलेले आहेत. म्हणजे बदाम, पिस्ता, काजू आणि वेलची पूड वगैरे. ही पुन्हा 4 चमचे वेलची पूड आहे. ही सुंठ पूड आहे. हा गुळ बारीक करून घेतलाय. हे बघा, या खलबत्त्यात मी असा वाटून घेतलाय, पण हा वाटीभर गुळ होता, तो बारीक करून घेतल्यामुळे थोडा तो कमी झाला. आणि माझा हा खलबत्ता बघा 1968 सालचा आहे. मसाले वाटून वाटून तो खोल गेलाय. कारण मिक्सर बाजारात आले तरी मी मिक्सर कधी वापरले नाहीत, म्हणजे मला या खलबत्त्यातच वाटायला छान वाटायचं. आता बघा, साधारण आपलं हे आता हे अंदाजे नाही, 1/2 किलो तूप आहे. हे सगळं मी तूप इथं टाकते. हे 2 वाटी पिठाला 1/2 किलो तूप टाकले, म्हणजे अंदाजे 2 वाटी होईल. आपलं पीठ पूर्ण याच्यामध्ये बुडलं पाहिजे, म्हणजे मग भाजायला सोपं जातं. बघा, गव्हाचं पीठ आहे साधं. आता हे मी यात टाकते. मी गॅस आधीच लावला होता पाटी गरम करण्यासाठी. या वाटीनं घेतलेलं 2 वाटी पीठ आणि 1/2 किलो तूप, म्हणजे बहुतेक हे 2 वाटीच असं येईल. अजून आपण लागलं तर टाकूया. आता मी हलवणार आहे. गॅस मीडियम करते आणि छान हे खमंग भाजून घ्यायचंय. हे बघा, हे असं मस्त आता मीडियम गॅसवर, मध्यम गॅसवर भाजून घेते. अजून लागलं तर त्यातलं आपण तूप टाकायचंय. हे पूर्ण पीठ भिजलं पाहिजे आणि एवढं तूप टाकायचं की आपल्याला ते हलवायला पण सोपं जावं. मी अजून तूप टाकते. 1/2 किलो तूप होतं. हे गाईचं तूप आहे. ते काढता येत नाही म्हणून याच्यातून फक्त 1 चमचा तूप घेते. म्हणजे हे पण गाईचंच आहे. आमचं घरगुती बनवलेलं आहे आणि हे आम्ही रेडीमेड घेतलेलं आहे. हे बघा, आता हे एवढं तूप टाकायचं म्हणजे मग भाजायला खूप सोपं जातं आणि खालून पण हलवायचं नाही तर ते खाली करपतं. स्वाती दिसते ना, हे माझी मदतनीस आहे. आमची स्वयंपाकवाली स्वाती. आज आशा गैरहजर आहे.
संध्याकाळी येणार आहे तिला, त्यामुळे स्वाती मदतीला. आणि इथंच हे दाखव ग छायाकडे, पण छाया पण आमची म्हणजे ती पण साफसफाई करते. तिला पण मुद्दाम, तिला पण हा पदार्थ शिकायचा आहे म्हणून तिला मी इथं बोलवलंय. बघ छाया, आता हे एवढं तूप टाकायचं बघ, म्हणजे पूर्ण पीठ भिजेल एवढं, मग आपल्याला हलवायला छान जातं. तर पूर्ण त्या भरणीत आहे अजून तूप, पण ते जरा काढता येईल म्हणून मी अजून पाव किलो आणि साधारण हे 2 चमचे असं तूप झालेलं आहे. तसं बरोबर पाव किलोच लागतं, कारण त्या बरणीत चिपकून बसले ते मला काढता आलं नाही म्हणून. आता हे बघा छान हलवते आणि असं खमंग लालसर होईपर्यंत भाजायचं. समजा जास्त तूप झालं तरी आपण ते चमच्याने वरचं काढू शकतो, पण होत नाही जास्त तूप. हे बघा हे सगळं आता पीठ भिजलेलं आहे आणि ते हलवायला मला खूप सोपं जात आहे. आता हे मी खमंग लालसर भाजणार, म्हणजे लाडू आपल्याला चिकटत नाही, जिभेला तोंडामध्ये चिकटत नाही. साधे गव्हाच्या पिठाचे लाडू आहेत, हे लोकवन गव्हाचं पीठ आहे. आता हे लालसर होईपर्यंत भाजणार आहे. तरी आपल्याला साधारण भाजायला अजून टोटल आपल्याला 20 मिनिटं लागतात भाजायसाठी. आणि याला सतत हलवत राहिलं पाहिजे, नाहीतर मग खालून ते करपत जातं. म्हणून ते मधून असं उचलून घ्यायचं वर, खालून ते सतत हलवत राहायचं, मग ते करपणार नाही खाली पीठ. आणि आता आपण थोडासा गॅस बारीक करूया, मंद ह्याच्यावर करूयात. आता हे सगळं छान भाजून झाल्यानंतर मी याच्यामध्ये गरम असतानाच गूळ टाकणार आहे. हे मी छान भाजून घेते. हे माझ्या मैत्रिणींना सगळ्या आणि आमच्या कॉलेजमधल्या सरांना पण खूप आवडायचे. आणि मी केले की स्वतः खाण्यापेक्षा ना दुसऱ्यांना द्यायलाच खूप आवडतं. हे बघा आता हे वास सुटलाय छान. स्वाती छाया वास सुटलाय का? येतोय का तुम्हाला वास? नाही अजून येतोय मस्त खमंग वास सुटलाय. हे बघा अजून आपण अजून एक 5 मिनिटं याला भाजूया. हे खूप आता हलकं झालं म्हणजे हे भाजत आलं. हे आता अजिबात त्याला कष्ट होत नाहीत भाजायला, एकदम तूप आता सुटतंय बघा याला. अजून थोडा वेळ आपण हलवलं की मग ते छान भाजलं जाईल. खमंग भाजलं गेलं तरच ते लाडू पण दिसतातही छान आणि जिभेला चिकटत नाही, जिभेवर चिकटत नाही. हे माझे लाडू लोक विचारतात की आई मॅडम छान झाले, तुम्ही कसे केले? ती माझी स्वतःचीच रेसिपी, मी काही कुठं बघितली नाही किंवा आमच्या घरात कोणी करत नव्हतं. आणि आपले सगळे पदार्थ जवळजवळ आपल्या घरात असतातच. हल्ली ड्रायफ्रुट्स अनेकांच्याकडे असतात. आता बघा हे भाजून झालेलं आहे आपलं. मी आता गॅस बंद करते गॅस आणि हे काढून घेते. अजून एक 5 मिनिटं भाजते. सहज असं हलवलं जातं. इतपत आपल्याला तूप घालायचं. आता हे असे बुडबुडे आले वर म्हणजे ते भाजलंच आहे, पूर्ण भाजलं जाते. ठीक आहे, आता मी उतरवते याला. आणि बघा कलर पण बदलला आहे. पांढरं पीठ होतं आपलं, पांढरं शुभ्र, तर ते असं लालसर झालं आणि खमंग वास पण आला. आता मी याला उतरते.
आणि इकडे बघा फक्त साईडला ठेवते. तो पण इकडं मी हे पोहे तळण्यासाठी घेते. आता पोहे तळायला एक आपल्याला 2 चमचे तूप लागेल. म्हणजे साधारण आपल्याला 2 वाट्याभर तूप लागते. पाव किलो आणि हे 2-3 चमचे. आता मी एवढ्यातच पोहे तळणार आहे. आता ना हे सगळं ही सुंठ पावडर ती याच्यामध्ये टाकून देणार. ही साधारण 4 चमचे वेलदोडे पावडर टाकणार आहे. 4 चमचे ते छोटे. हा छोटा चमचा वेलदोडे सुंठ पावडर 2 चमचे होती. हा ड्रायफ्रूट मसाला आहे तो पण सगळा टाकते. आणि हे बघा हा जो गूळ मी बारीक करून घेतला होता तो पण टाकते. ते गार झालं टाकायचं असं काही नाही. ते गरम असताना टाकलं तरी काही होत नाही. आम्हाला गोड कमी लागतं. तुम्ही 2 वाटी पिठाला पूर्ण 1 वाटी गूळ घ्या. आमच्याकडे जरा गोड कमी खातात. आता हे हलवलं बघा. हे असं मी हलवते. हे एकजीव करते आणि थंड झाल्यावर आपण हाताने पण एकजीव करू शकतात. हे गरम आहे म्हणून हात नाही त्याला लावता येत. आता हे जर पोहे इथं म्हणजे पोहे तळून घेते. पोह्यासाठी मी तूप टाकले. तुपातच मी पोहे तळून घेणार आहे. हे बघा आता थोडे थोडे पोहे टाकते. आधी थोडे टाकून बघते. ते जर वर आले तर मग आपलं तेल छान तापलेलं. तापलंय आपलं तेल छान. हे बघा आता हे पोहे असे तळून म्हणजे डिंकाऐवजी आपण पोहे तळून टाकायचे. ते पण छान कुरकुरीत लागतात मस्त. हे मी थोडे थोडेच पोहे टाकते आणि थोडंसं गॅस मंद करते. हे असे आपण कडेला सरकवून घेतले तरी चालतात. मी आता ना हे पूर्ण तूप आटेपर्यंत पोहे टाकत राहणार आहे. तूप काही शिल्लक ठेवणार नाही आतमध्ये. थोडे थोडे टाकत जाणार आणि असे साईडला करणार आहे बघा. असे आपण साईडला केले तरी चालतात. आपलं तूपही वाया जात नाही, शिल्लक राहत नाही. पोहे छान चाळवून घेतले होते. आपले पोह्याचे जाड पोहे. हे बघा. हा गॅस आपण थोडासा बारीक करूयात. हे थोडे थोडेच मी टाकते. हे बघा छान. बघा आपलं किती थोडंसंच तूप राहील. सगळं तूप मी आता संपवणार आहे. पोहेच तळून ते थोडे थोडेच टाकते म्हणजे फुगतात. तशी आपल्याला काही घाई नाहीये. तुम्हाला लवकर लवकर करायचं तर तूप जास्त घ्या.
सगळं तूप बघा आटलेलं आहे. आता हे सगळे काढून घेते. असे मध्ये थोडेसे छान लालसरही भाजले गेले. बघा पूर्ण तूप यातलं आपलं जवळजवळ संपलेलं आहे. आता मी गॅस बंद करते आणि हे असं झाऱ्याने दुसऱ्या झाऱ्यात काढून घेतले या. म्हणजे मग आता बघा हे आपण हलवूयात. मी खाली पाटी घेते आणि हलवते आणि मग थंड झाल्यावर आपण लाडू बांधू. हे सगळे आता मिसळून घेते. यात काय काय टाकलं आपण भाजलेल्या पिठात? सुंठ पावडर, वेलची पावडर 4 चमचे, तुमच्याकडे जसं उपलब्ध असेल तसं आपल्या चवीप्रमाणे घ्या. आणि नंतर पोहे तळून टाकले. गूळ बारीक चिरून घातलाय. 2 वाटी पिठाला 1 वाटी गूळ. आता बघा हे थोड्या वेळानं थंड झालं. हे बघा आटलं पण हे सगळं. आता थोड्या वेळानं थंड झाले की जे लाडू आपल्याला बांधता येतील. आणि आम्ही छान लाडूच्या छोट्या छोट्याच गोट्या बांधतो. कारण तो मग मोठा लाडू सरत नाही ना, तर बारीक बारीक गोट्या. हे बघा हे पूर्ण हे बघा आता हे सगळं छान एकजीव करते. हे मी आता बाहेर सगळं भाजून झाल्यावर बाहेर डायनिंग टेबलावर आणून ठेवले. आता इथं बसून मी उभारून लाडू बांधणार. हे बघा हे असे 2 हातात घेऊन मी बांधते लाडू. असे 2 हातात 2 बांधते, नंतर एका हातानेच बांधते. एक असं त्याला मनुका लावणार आहे वरून. त्यांना दाबायचं राहिलंय. आता आधी असं 2 हातांनी बांधून घेते. मग ते घट्ट झाले की एका हाताने बांधते. आपण नंतर मनुका लावते प्रत्येक लाडूला. हे बघा हे पोह्यामुळे मस्त कुरकुरीत लागतात. हे बघा आता हा असा मनुका लावला बरोबर. अजून एक गरम गरम आहे, पण हे तर छान बांधता येतं ना तसा. आणि जर तुम्हाला वाटलं की बांधता येत नाही तर थोडंसं तूप गरम करून टाका. आणि लवकर संपवायचे असतील 2 दिवसात तर दूध टाका थोडंसं, 1 पाव वाटी, तरी छान बांधता येतात आणि छान लागतात. हे बघा हे आता मी दियाला मदतीला घेतलंय आणि छायाला पण घेतलंय. छाया याच्यात एक तो तिथला हे टाक, एक एक म्हणून कटाक. हा दोघे आम्ही बांधतोय, मग लवकर लवकर होतील. नाही तर एरवी मी एकटीच बांधत असते सगळे, पण तसं काय काम असतं तुला वेळ जातो. पण 80व्या वर्षी मला हे करायला खूप मज्जा येते. आणि हा माझा दुसराच व्हिडिओ आहे, पण या सगळ्या मला मदत करतात.
साहित्य काढून द्यायला वगैरे. आणि त्यांना पण शिकायचा असतो ना पदार्थ. आमच्या स्टाफ मेंबर आहेत या सगळ्या, त्या म्हणतात आई तुमचे पदार्थ छान होतात आणि त्यांना पण शिकवले. हे बघा, हे माझे असे छान मस्त लाडू झालेले आहेत. आणि 2 वाटी पिठात किती झालेत बघा. जवळजवळ 30 लाडू तर नक्की झाले असतील. मोजले नाहीत मी, पण होतात नेहमी. आणि हे आमच्या गोट्या छोट्या छोट्या. हे माझ्या मुलीला अशाच बारीक बारीक गोट्या आवडतात. आमच्या जावयांना पण. ते म्हणतात एवढा मोठा लाडू सरत नाही. खाऊन बघ. ये ग तू. हा, लाडू कसा झाला सांग आता. लाडू मस्त झालेला आहे आणि तुम्ही पण घरी करा. तुमच्या घरी पण सगळ्यांना आवडेल. हो हो छान तुमच्या झालं. मुलांसाठी करा. थँक्यू हा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि माझे लाडू तुम्ही पण घरी करून बघा आणि कसे झाले ते सांगा.